हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग एव्हरीबडी. हाऊ आर यू टुडे? कसे आहात तुम्ही सगळेजण? आर यू एन्जॉईंग ऑनलाईन स्टडी? तुम्ही या ऑनलाईन अभ्यासाचा आनंद घेत आहात? सो लेट्स स्टार्ट आवर टुडेज प्रॉब्लेम. Yesterday we had completed problem number first and problem number second in practice set first. काल आपण practice set first मधला पहिला आणि दुसरा प्रॉब्लेम सॉल्व केला होता. टुडे वी विल लर्न प्रॉब्लेम थर्ड. Look at the question, boys and girls. It is very important question. And after finishing first chapter, I will take a small exam on chapter first. So let's solve the problem third. चला आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया. काय दिलेला आहे तिसरा प्रश्न? ड्रॉ अँड ऑब्ट्यूस अँगल्ड ट्रायंगल. आता काय रे, ड्रॉ म्हणजे रेखाटन, अँड ऑब्ट्यूस अँगल्ड ट्रायंगल म्हणजे विशाल कोन त्रिकोण तुम्हाला काढायचा आहे. मग त्याचं माप कसंही असलं तरी चालतंय बरं का. पुन्हा अजून काय म्हणलंय तुम्हाला? अँड अजून आणि अ राईट अँगल्ड ट्रायंगल. आता तुम्हाला काटकोन त्रिकोण पण काढायचा आहे, म्हणजे दोन्हीही त्रिकोण काढायचे आहेत, विशाल कोन त्रिकोण आणि काटकोन त्रिकोण. पण त्यांचं माप आपल्याला दिलेलं नाही बरं का, तुमच्या अंदाजाने माप घ्यायचं तिन्ही बाजूंचं. पुढं काय म्हणलंय? फाइंड म्हणजे शोधा. फाइंड द पॉइंट्स ऑफ कॉन्करन्स ऑफ द अँगल ऑब्ट्यूस ऑफ ईच ट्रायंगल. काय म्हणलंय बघा? फाइंड द पॉइंट्स ऑफ कॉन्करन्स ऑफ द अँगल बायसेक्टर्स ऑफ ईच ट्रायंगल. म्हणजे आता आपल्याला काय करायचं आहे की प्रत्येक द पॉइंट्स ऑफ कॉन्करन्स म्हणजे ते जे तीन रेषा एकत्र येतात त्याचा जो बिंदू आहे तो बिंदू आपल्याला शोधून काढायचा आहे. कशाच्या? कोणत्या रेषा? ऑफ द अँगल बायसेक्टर. म्हणजेच काय आहे तर आपल्याला कोन दुभाजक काढायचा आहे आणि त्या कोन दुभाजकाचा कॉन्करन्स पॉइंट हा कुठं येतो हे आपल्याला शोधायचं आहे. वेअर डू द पॉइंट्स ऑफ कॉन्करन्स लिव्ह. आता तो पॉइंट्स कुठं आहे? वर्तुळाच्या अंतर्भागात आहे, वर्तुळाच्या बाहेर आहे, हे आपल्याला शोधून काढायचं आहे. प्रश्न समजला मुलांनो? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तुम्ही जर हा प्रश्न सॉल्व केलात ना मुलांनो, तर माझी खात्री आहे की या 7th क्लासचं हे जो मॅथमॅटिक्सचं बुक आहे ते तुम्ही सगळं सॉल्व करू शकतात. कारण ह्याच्यापेक्षा सगळे पुढचे प्रश्न अगदी सोपे आहेत, म्हणून हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे बरं का. चला तर मग आता सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूया? आपण एक ऑब्ट्यूस अँगल्ड ट्रायंगल काढू आणि त्याचे बायसेक्टर्स काढून घेऊया. चला घ्या कंपासाचं साहित्य, काढा मग आता चटकन अँड ऑब्ट्यूस अँगल्ड ट्रायंगल. एक बाजू घ्या इथं एक. त्यानंतर आता तुम्हाला ऑब्ट्यूस अँगल्ड ट्रायंगलमध्ये तुम्हाला इथं अँगल कितीपेक्षा जास्त घ्यावं लागेल? 90 डिग्रीपेक्षा जास्त. म्हणून इथं तुमचं प्रोटेक्टर ठेवा, बरोबर मॅच होऊ द्या पॉईंटला पॉईंट. हे जो पॉईंट आहे ना, ह्या पॉईंटला खालचा पॉईंट मॅच होऊ द्यायचा आणि ह्या लाईनला खालची लाईन मॅच झाली. तुम्हाला 2 मिनिट उशीर लागला हरकत नाही मुलांनो, पण सुरुवात छान व्यवस्थित करा बरं का. नाही तर पुन्हा आपला दुश्मन आहे खोडरबर, त्या खोडरबरचा बिलकुल वापर करायचा नाही आणि त्याच्यासाठी चुकायचीच नाही आकृती. दम्माणी करा, स्लो अँड स्टीडी विन द रेस. असंच आहे. आता 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि त्याच्यापेक्षा जास्त घ्यायचं आहे आपल्याला. मग आपण किती घेऊया? 100 डिग्री घेऊया. इथं पॉईंट द्या, प्रोटेक्टर काढून घ्या आणि नंतर तो पॉईंट आणि हा सुरुवातीचा पॉईंट जोडून घ्या. तुमच्यासाठी मी सर्व स्टेप अगदी दमानी करतोय बरं का. तुम्हीही माझ्यासोबत जर केलात तर चांगलंच आहे. त्याच्यानंतर आता हा जो पॉईंट आहे, हा पॉईंट आणि हा पॉईंट तुम्हाला जोडून घ्यायचा आहे कुठंही आणि एक ट्रायंगल तयार करायचा. आता इथं कोणतंही डिस्टन्स आपण स्पेसिफिक घेतलेलं नाही आहे, त्याच्यामुळं हे जोडून घ्या.
अशा पद्धतीनं हे तुम्ही ऑप्ट्यूज अँगलड ट्रँगल तयार केलेलं आहे. त्याचं नाव द्या लगेच, ट्रँगल PQR. एवढं लक्षात आलं तुम्हाला? मग आता हा ट्रँगल काढल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, तर प्रत्येक अँगलचे बायसेक्टर्स काढून घ्या. फार सोपं आहे, तुम्ही यापूर्वी शिकलेलाच आहात. मग काय करायचं, फटाफट काढून घ्या बरं. पोलादी टोक ह्या पॉईंटवर ठेवा, हाफपेक्षा इथं कमी अंतर घ्या, इथं एक चाफ मारा आणि हा जो आर्क काढायचा, अलगद हाताने आर्क काढला, इकडे एक आर्क काढून घ्या, अलगद हाताने आर्क काढला की इथं जो पॉईंट तयार होईल या पॉईंटवर पोलादी टोक ठेवा आणि पुन्हा एक आर्क काढून घ्या, अलगद हाताने काढायचा. पेन्सिलचं टोक हे नेहमी टोकदार ठेवा. त्याच्यानंतर पुन्हा डिस्टन्स बिलकुल बदलायचं नाही राऊंडरमधलं. पुन्हा बरोबर आर्क इंटरसेक्ट ज्या तिथे साईडवर होतो तो बरोबर पॉईंटवर ठेवा आणि त्या पूर्वीच्या आर्कला छेदल अशा पद्धतीने एक छोटासा आर्क काढा. दुसरा आर्क लहानच काढायचा आणि मग आता ताबडतोब स्केल घ्या आणि हे जे आर्क दोन्ही इंटरसेक्ट झालेले आहेत तो पॉईंट आणि हा Q पॉईंट जोडून घ्या. यायलंय ना, तुमचं पण आलं माझ्यासोबतच? आणि जर नाही आलं तर लगेच तुम्ही काय करा, पॉज करा व्हिडिओला. त्याच्यानंतर आता पुढचं. आता इकडं बरोबर तुम्हाला आता इथं एक पॉईंट घ्यावा लागेल आणि थोडंसं जास्त अंतर, इकडे एक चाफ, इकडे एक चाफ. पुन्हा हे इथं ठेवून अशीच आर्क, इकडे एक आर्क काढा आणि इकडं ठेवून, दिसतंय ना तुम्हाला, इथं ठेवून पुन्हा पूर्वीच्या आर्कला छेदल असा एक काढून घ्या आणि लगेच जोडून घ्या. कॅमेरामध्ये तुम्हाला दिसावं यासाठी माझी थोडीशी धावपळ होत आहे, कारण आम्ही काही प्रोफेशनल ऑनलाईन टीचर नाही आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी ॲडजस्ट करून घ्याव्या लागतील. आता बघा, हे पॉईंट आपण इथं ठेवलं आणि ह्या साईडवर इकडे एक आर्क काढा आणि बरोबर इकडे एक आर्क काढून घ्या अलगद हाताने. त्याच्यानंतर मग पुन्हा इथं पॉईंटवर ठेवा आणि निम्म्यापेक्षा जास्त अंतर पूर्वीच घेतलेलं आहे, एक आर्क काढा आणि इकडून त्या आर्कला छेदल असा एक आर्क काढून घ्यायचा. तिथं पॉईंटवर ठेवून दिसायले. हां, आता एक कधी कधी आर्क तुमचा एखादा लहान झाला की मग तुम्हाला पुन्हा एकदा रेष ओढावी लागते. हां, मग आता हे दोन्ही इंटरसेक्ट झाले इथं बरोबर. मग आता हा पॉईंट आणि तो पॉईंट जोडून घ्या. तर हे अशा पद्धतीनं हे जे काही आहेत हे टोटल कॉन्करन्स पॉईंट कुठं आहे, तर या ऑप्ट्यूज अँगलर ट्रँगलचा कॉन्करन्स पॉईंट जे आहेत, या ट्रँगलमध्ये आपण जे काही अँगल बायसेक्टर्स काढले त्याचे कॉन्करन्स पॉईंट कुठं येतोय, तर सेंटरमध्ये. आता हे समजलं तुम्हाला. तर आता तुम्हाला काय करायचं माहिती आहे का मुलांनो, हा प्रश्न तुम्ही एकदा सोडवून जमणार नाही बरं का, 5 वेळेस सोडवायचा आहे. आता हीच आकृती किती वेळेस काढायची तुम्हाला, 5 वेळेस, एका खाली एक 5 वेळेस काढा, सराव करा. चला, आता आपण ऑप्ट्यूज अँगलर ट्रँगलचं बायसेक्टर अँगल बायसेक्टर्स काढले आणि त्याचा कॉन्करन्स पॉईंट शोधून काढला. आता काय राहिलंय, राईट अँगलर ट्रँगल काढूया. चला बरं, घ्या कंपासाचं साहित्य आणि लगेच काढूया आता आपण. अगदी सोपा आहे, पटकन तुम्हाला आता एक राईट अँगल्ड ट्रँगल तुम्हाला काढायचं आहे. त्यासाठी काय करायचं, कोणतीही मेजरमेंट असलेली एक साईड घ्या. त्यानंतर पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे, तर आता इथं 90 डिग्रीचा पॉईंट कुठं आहे ते शोधा.
आता तुम्हाला सगळ्यांनाच प्रोटेक्टर ठेवता येते. पॉईंटला पॉईंट मॅच झाल्यानंतर तिथं लाईनला लाईन मॅच व्हायले का ते पहा आणि नंतर इथं 90 डिग्री जिथं आहे तिथं एक पॉईंट द्या आणि मग स्केलनं तो पॉईंट आणि या सेगमेंट आपली लाईन सेगमेंट आहे त्याचा पॉईंट जोडून घ्या. त्याच्यानंतर तुम्ही रे काढलात, वरच्या आकृतीमध्ये रे काढला होता तरीही चालेल आणि तुम्ही लाईन सेगमेंट काढले तरी चालेल. आता ही सेगमेंट तुम्ही जोडून घ्या. ऑनलाईन शिकवताना कधी तुम्हाला खुर्चीवर बसून शिकवावं लागतंय, कधी उभा राहावं लागतंय, अनंत अडचणी आहेत, पण उद्देश हाच आहे की तुम्हाला शिकवलेला भाग समजावा. मग आम्ही तुमच्यासाठी जर एवढं परिश्रम करत असतो तर तुम्हीही आता जी काही पहिली परीक्षा आपली होणार आहे ना त्याच्यामध्ये सगळ्यांनी छान मार्क घ्या बरं का मुलांनो. चला आता हा काय झाला आपला राईट अँगल ट्रायंगल, इथं 90 डिग्रीचा झालेला आहे. तर आता पटापट आपण काय काढू यायला अँगलचे प्रत्येक अँगलचे बायसेक्टर्स काढून घेऊया. ह्याला नाव द्या प्रत्येक पॉईंटला ए बी सी. आता इथं बरोबर तंतोतंत इथं ठेवलं आणि मग इकडे एक आर्क काढला आणि हेच डिस्टन्स कायम ठेवून इकडे एक आर्क काढला. नंतर मग आता हे इथं पॉईंटला वर पोलादी टोक ठेवून एक पहिला आर्क मोठा काढला आणि नंतर इथं ठेवून दुसरा आर्क त्या आर्कला छेदल असा काढला आणि नंतर ताबडतोब पट्टी घेऊन मग आपण ते जोडून घेतलं. अशा पद्धतीने आपण काय काढलं अँगल बी चा बायसेक्टर काढला. त्यानंतर आता अँगल सी चा बायसेक्टर काढून घेऊया. मग आता इथं पोलादी टोक ठेवलं, इकडे एक आर्क, इकडे एक आर्क, पुन्हा इथं ठेवलं आणि इकडे एक आर्क आणि इथं ठेवून पुन्हा इकडे एक आर्क. किती सोपं आहे. नंतर आता हे आर्कचा जो काही इन्सेक्ट झालेला पॉईंट आहे तो पॉईंट आणि सी पॉईंट जोडून घ्या. आणि आपण कधीही अँगल बायसेक्टर काढल्यानंतर ते रे तयार झालेलं आहे त्याच्यामुळं एका साईडला बाणाचे टोक द्यायचं. त्याच्यानंतर आता ए चे अँगल बायसेक्टर काढूया. पोलादी टोक इथं ठेवलं बरोबर ए पॉईंटवर, इकडे एक आर्क आणि इकडे एक आर्क दिसलं. त्याच्यानंतर बरोबर इथं ठेवून अवघड काहीच नाही बरं का मुलांनो, प्रश्न थोडासा मोठा आहे. पहिला आर्क थोडा मोठा काढा, आता इथं ठेवून दुसरा आर्क, राईट. आता हे जे काही कॉन्करन्स झालेला आहे पॉईंट हा इथं बरोबर तिथून एक रे काढून घ्या. अशा पद्धतीनं आता आपण काय केलेलं आहे हा आपला राईट अँगलड ट्रायंगल होता आणि त्याचे प्रत्येक अँगलचे बायसेक्टर्स आपण काढून घेतले. आणि त्याच पद्धतीनं वर आपण काय काढलं होतं तर वर आपण काढून घेतलं होतं आपण ऑप्टिव्स अँगलड ट्रायंगल, त्याचेही सगळे बायसेक्टर अँगलचे बायसेक्टर्स काढून घेतले. आणि आपल्याला दोन्ही आकृतीत काय दिसायला आहे तर हा जो काही कॉन्करन्स पॉईंट आहे हा कॉन्करन्स पॉईंट कुठं येतोय इंटेरियर या डायग्रामच्या इंटेरियर भागामध्ये. म्हणून आपल्याला शेवटी लिहावं लागेल लिहा द काय लिहावं लागेल द पॉइंट्स ऑफ कॉन्करन्स
of the angle bisector of an obtuse angled triangle and a right angled triangle lies इथं लिहितो lies in its interior area. समजलं मुलांनो? अशा पद्धतीनं आपण क्वेश्चन नंबर 3 हा कंप्लीट केलेला आहे आणि मला असं वाटतंय की तुम्हाला हा पूर्ण क्वेश्चन व्यवस्थित समजला असेल. मग आता याच्यावरच जर मी परीक्षा घेतली तर तुम्हाला हा भाग आकृतीच्या माध्यमातून व्यवस्थित काढून तुम्हाला पूर्ण करता येईल नक्की. तर मग हाच प्रश्न तुम्हाला 5 वेळेस आता सराव करायचा आहे. किती वेळेस? नाही किती वेळेस? नाही, फक्त 5 वेळेस असं म्हणायचं. 5 वेळेस नाही म्हणायचं, फक्त 5 वेळेस. चला, तुम्हाला होमवर्कसाठी खूप शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक.